श्रावण महिना हा खूप उत्साहाचा महिना आहे. आणि श्रावण संपल्यानंतर लगेच जी चतुर्थी आहे, त्या चतुर्थीचा उत्साह या श्रावण महिन्यातच सुरू होतो. आणि सगळे सण, व्रतवैकल्य, सात्विकता, ग्रंथ वाचन, जे काही उत्कर्ष आहे, ते सगळे या श्रावण महिन्यामध्ये होत असतात. त्यामुळे हर्षोल्लास उत्पन्न करणारा एक वातावरण निर्मिती करणारा, सात्विक वातावरण निर्मिती करणारा हा श्रावण महिना आहे. त्याचं सगळ्यांनी खूप मनापासून त्याच्यातून प्रेरणा घ्यावी आणि मनापासून जे काही होता येईल, आपल्याकडे सात्विक गोष्टी ज्या होणे शक्य आहे, त्या सगळ्या करता येईल तेवढ्या कराव्या आणि उत्साह जीवनामध्ये साजरा करावा. कारण हा श्रावण महिना परत पुढच्या वर्षी येईल. तोपर्यंत 11 महिने काही ना काही असेल. तर आपली जीवनाची जी आनंदाची गोष्ट आहे, आपला विकास जो आहे, तो प्राकृतिक विकासाबरोबर आपण आपल्या जीवनाचा विकास घडवून आणावा. असेच या श्रावणामागचं उद्दिष्ट आहे ते सगळ्यांना फलद्रूप व्हावं. आणि ह्या ज्या काही गोष्टी आपण गोष्टींचा जो आपण विचार केला, त्याच्यातली जी न्यूनता असेल ती बाजूला सारून जे काही उत्तम आहे, जे काही उत्कृष्ट आहे, ते सगळ्यांनी समजून घ्यावं. आणि त्याच्यावरही जर काही चांगले विचार आहे तरी ते आम्हाला कळवावे. आणि खूप आनंदाने हा श्रावण महिना साजरा करावा, अशीच अपेक्षा बाळगून आम्ही इथे तुम्हा सगळ्यांचे आभारी आहोत. आणि सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद.